हाय, हे बघा मी 2 मॅगीची पाकिटं घेतल्यात आणि टोमॅटो कांदा घेतलाय। आता आपण तेलाला फोडणी टाकूया। कांदा ते जिरे मोहरीची फोडणी देऊ। मोहरी टाकली, जिरं टाकलं। आता एक कांदा टाकू परतायला आपण। हे कांदा चांगला परतून घेऊ। हे पहा, आता 2 मिरच्या हिरव्या टाकून घेतल्या, मीठ टाकून घेतलं, कांदा एक परतून घेतला, एक टोमॅटो टाकलाय आपण। हे चांगलं परतून घेऊ। मीठ, हे बघा मिरची पावडर, हळद, हिंग, गरम मसाला, चिकन मसाला, घरचा साठवणीचा मसाला, कांदा लसूण मसाला, हे सगळे आपण पाव चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स करून हे पहा, आता आपण वरतून थोडंसं पाणी घालून घेऊ। दोन मॅगीच्या पुड्यांना पाणी पुरं एवढं टाकून घ्यायचं। 15-15 रुपयावाले 2 पुडे आपले। याला चांगली उकळी येऊन घ्यायची। ह्या 2 मॅगीच्या मसाल्याच्या पुड्या टाकून दिल्या आपण याच्यामध्ये। आता पाण्याला चांगली उकळी आली। आता याच्यामध्ये आपण ही मॅगी टाकून घेऊ पहा, आणि आता चांगली शिजून घेऊया मॅगी। खालवर करूया। पाणी जर वाटलं कमी पडले तर टाकून घेऊ परत। हे पहा, आता काय होतं, एकाच माणसाला जर मॅगी खायची असेल तर 2 पाकिटं जादा होतात, 15-15 रुपयावाली, तर 1.5 पाकिट बरोबर होतं। मी याच्यामध्ये 2 पाकिटं टाकून घेतलं। हे पहा, थोडंसं पाणी मला कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं वरतून गरम पाणी टाकून घेतले। एवढं पाणी सुकं होईपर्यंत आपण आटून घेऊ पाणी। आपली मॅगी शिजली। आता वरून थोडंसं मी पातीचा कांदा टाकून घेतला, हे बघा। त्यामुळे आता मॅगी तयार आहे। आता आपण ताटात घेऊया। हे पहा, आता आपली मॅगी तयार आहे। हे पहा कशी वाटते ती। सर्वांनी एकदा प्रयत्न करायचा। आणि हे बघा डेकोरेशन, वरतून कांद्याची पात, आणि कशी आहे ती मॅगी झाली ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते। एकच नंबर झाली। करून खाऊन बघा। बाय।